गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज गेला आहे पाऊस. आज अजिबात सकाळपासून पाऊस नाही आहे. काल संध्याकाळी जो गेला आहे तो आजपर्यंत नाही आहे. बघा, हे आज पण आले नाही आहेत. असं वाटतं की आता मलाच हे साफ करायला लागणार आहे. कठीण आहे रे बाबा. काल या लॅम्पसाठी जे पोल बनवलेत तेव्हा कलर केलेत, आणि जरासं आता ऊन आहे तर म्हटलं जरा बाहेर ठेवूया, लवकर हळकतील. सुकलेत सगळे, पण जरा असे ओले आहेत ते म्हटलं होऊ दे, जरा सुकवू देत. हां, यांना पिशवी घालून काय ठेवली माहिती आहे की तिचे ग्लास आहे ना ते प्लेन आहे, म्हणजे मग खाली थेंब पडून वर उडतात ना, म्हणून त्याने पिशवी घालून ठेवले. बाकी इथला पिशवी घालायचा काही विषय नाही. त्याची ग्लास एवढी समजा हे पडलेलं थेंब पडलेलं लक्षात येत नाही, पण याच्यावर लगेच ते थेंबाचे डाग दिसतात. त्याच्यामुळे मी ते हे केलं, पिशवी घातली. त्याला उंचावर ठेवली की काय प्रश्न येणार नाही त्याचा, ते निथळून जातील खाली. त्याला आज करायची आहे मुगाची उसळ. तयारी सुरू आहे. चला, एका साईडला आमटी ठेवली, एका साईडला उसळ शिजते. भात तर काय झालेला आहे. चला आता थोगणी तयार झाली की जेवून घेऊया. बाकी सगळं झालं आहे ओके. आईसाठी आतमध्ये बटाटे घालावे लागतात, कारण तिला कधी कधी काय मग सगळ्या भाजीत बटाटे लागतात. त्याच्यामुळे तिच्यासाठी एक बटाटा किंवा अर्धा बटाटा घालतो. चला, भाजी पण झाली, उसळ झाली, बाकी सगळं जेवण झालं आहे. आता जेवून घेऊया. तिला दिलं जेवायला, भांड्यांचा ठीक आहे अजून इथे. आपण पण जेवून घेऊया. पाणी घ्यायचं राहील. चला या मंडळी जेवायला. आज गडगडते, काय खरं नाही. लाईट असेल तर ठीक, नसेल तर व्हिडिओ नाही परत. मोबाईलची बॅटरी चालू झाली आणि गडगडताना मी मोबाईल चार्जिंग लावणार नाही. चला जेऊया, मग भेटू. बाय बाय. आज पावसाने मजबूत जोर धरलेला आहे. इथे कळतील थेंब किती मोठे आहेत ते बघा. नाही बघ, समोरचं पाणी सगळं सुकलेलं, तिथे आमच्या इथे पाणी वाहतं, पण आता पुन्हा चालू झालं आहे. पण आज गडगडतंय, त्याच्यामुळे येतोय की जातोय नेमकं काय माहीत. चला आपण आता आराम करूया जरा, कारण लाईट गेली आहे. नाहीतर मग त्यांना ब्लॅक कलर काढून घेतला असता मी. हां, फक्त एक विषय याचा की याच्यात ना एक हे मिळतं, कॅप मिळते. ती आतमध्ये टाकून त्याला 2 स्पॉट मारायचे आणि मग त्या दोघांना धरून पेंट करायचं. म्हणजे जसे त्यांना 3 हुक आहेत तसे ह्यांना आहेत, त्याच्यामुळे मग फिट होतील व्यवस्थित. आणि मग दोघांना एक एक छोटा स्पॉट मारला की कायमस्वरूपी फिक्स होतील. नाही ते सहसा कोणी काढू पण शकत नाही आणि काहीच विषय नाही. मार्केटमध्ये गेलो ते सॉकेट बघण्यासाठी मिळतं का लॅम्पचं, पण आज मार्केट बंद आहे. माझ्या लक्षातच नव्हतं की आज मार्केट बंद असतं ते. तर म्हटलं तर जाऊ दे. मग येता शॉप चालू होतं स्लायडिंगवाल्यांचं, त्याच्यासाठी ते स्लायडिंग विंडो ज्या काढल्या होत्या आणि बाथरूमला डोअर, असे 2 गोष्टी ऑर्डर देऊन आलो. कारण ते अजून मला जमत नाही, त्याच्यामुळे ते ऑर्डर केले, नाही तर आपण यूज केले असते. तर त्याचं काम नाही आहे, तर म्हटलं आता ह्या गेटला कलर करून घेऊया. काल थोडासा घेतला आणि काय होत होतं, इथे हे पाणी उडतं इथे त्याच्यावरती जास्त, त्याच्यामुळे तो ओला होता. आता पण तो ओलाच आहे, पण जेवढा सुका आहे तेवढ्या भागाला कलर करून घेऊया. बाकीचं मग निवांत पुढचं करू. खालचा भाग काय तसाच ठेवावा लागणार, ज्यावेळी सुकेल त्यावेळी मग खालचा भाग पेंट करून घेता येईल. चला तर आता डबा घ्यावा, कलर काढा, चालू करा. आज हे एवढं झालं, कारण खाली हा पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे खालचा भाग राहिलेला आहे करायचा.
म्हणजे खालचा जेवढा भाग होता जे चिंचोटे उडत आहेत बघा, इकडे पण पाण्याचे थेंब जेवढे उडते तेवढा भाग करायचा ठेवला आहे. बाकी सगळं गेट झालेलं आहे बनवून. हे बघा इथं मग असे पाण्याचे थेंब होते, हे बघा. त्याच्यामुळे जेवढा भाग भिजव होता तेवढा भाग ठेवलेला आहे. बाकी सगळं झालं पेंट करून. तरीसुद्धा चाललं असतं, पण आता वारा होता ना त्याच्यामुळे पाणी इथपर्यंत होतं, नाही तर पाणी एवढं येत नाही. आज वारा भरपूर आहे तर त्याच्यामुळे पाणी आज भरपूर होतं. त्यामुळे खालून पण पेंट करायचं राहिलं आहे. हे बघा हा कलर झाल्यानंतर याच्यावर ब्लॅक कलर येईल. मी आपला हा रोजचा माहोल. आज पाऊस भरपूरच आहे, कंटाळा आला पावसात ना. दिवसभर बाहेर नाही आलो आहे पावसामुळे. बघा दिसत असेल लाईटवर आता पाऊस पडतो आहे. बाहेरची कामं आटपलेली आहेत. आता कंटाळा आला आहे, भांड्यांचा ढीग आहे, चपात्या करायच्या आहेत. मस्त फ्रेश झालो आता आणि म्हटलं जरा होते बटाट्याचे वेपर्स जरासे खाऊया आणि मग पुढचं आवरायला घेईन. कंटाळा आला आहे. त्यात आईची आंघोळ आहे अजून. ते काय होतं, वॉशरूम जाताना कुठे ना कुठे भिजते, काय होतं ते होतं शेवटी. ते काय वय झालं त्याच्यामुळे आता तिला 2-3 अर्थ आहे कळत नाही वॉशरूमला वगैरे झालेलं. त्याच्यामुळे तिची आंघोळ असते 1-2दा, चालायचंच. हा कंटाळा आला आहे. त्यात आज पाऊस एवढा आहे ना, पावसाने हालत नको केली. मोठा पडला तरी चालतं आहे, पण हे काय होतं माहिती आहे, बारीक 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 जसा स्प्रे पडतो तसं पाऊस पडतो थोडा थोडा. मस्त घसघशीत आला, लगेच गेला, ठीक आहे. पण एक आहे असा हा बारीक पाऊस पडतो आहे ना, त्याच्यामुळे पाणी जमिनीत मुरतं आहे. मोठा पाऊस आला गेला पाणी वाहून जातं. या पावसाने पाणी जमिनीत मुरतं, कारण खूप सावकाश एकदम स्प्रे कसा पडतो आहे, वाहून जात नाही पाणी, जिथल्या आहे ते मुरतं आहे. तो एक बेनिफिट्स आहे अशा रिमझिम पावसाचा. चला चिप्स खाऊन घेऊ मग बोलू. या तुम्ही पण चिप्स खायला. तिची आंघोळ करायची होती म्हणून म्हटलं तिच्या डोक्याला तेल वगैरे लावलं, मस्तपैकी चंपी गेले, केस वगैरे बांधून ठेवले, म्हणजे उद्या किंवा परवा केस वॉश करता येतील तिचे. चला या तुम्ही आता चिप्स कोण मोठा आहे या खायला. चला चपातीची तयारी झाली. एवढ्या चपात्या झाल्यात बनवून. कॉल चालू होता त्याच्यामुळे व्हिडिओ नाही करता आला. चपात्या झाल्यात एवढ्या राहिल्या शिल्लक होऊन जातील पटकन. झालं चला सगळं आवरून झालं आहे. आता हे थोडंसं साफ करायचं होतं, पण ते आता 2 दिवसांनी करेन, कारण हे काढलं तर मला हे पण काढावं लागेल इकडचं एकाच वेळी, कारण कचरा इथे एक्सटेंड पडणार आहे. त्याच्यामुळे परवा 2 दिवसांनी करेन. इकडे आईला जेवायला वाढलं, माझं आवरून घेतलं, तर मस्त फ्रेश होतो आणि मग जेवून घेईन आणि आराम करेन. आजचा दिवस एवढाच. फक्त आज करायचं काय राहिलं आहे, ते 2 अँगल बसवायचे राहिलेत वरचे, आणि इथे प्लाऊड घालायचं राहिलं आहे वरती. ते आणायचं, ऑर्डर टाकले, कधी येईल तेवढी. आता जसा इथे हा माळा पॅक केला तसं इथे फळ्या घातल्यात, इथे फक्त सेंटरिंग प्लाय टाकायचं आहे, म्हणजे तिकडची रूम ती ओके होईल वरची. आणि आत्ता फायनली पाऊस थांबलेला आहे. वर हे लाईट लागतात आपोआप, ते सगळे मोशन सेन्सर वरच्या, त्याच्यामुळे ते जसं जिकडे एंटर होतं तसे तिकडे तिकडे लागत जातात. त्याच्यामुळे काही विषय नाही, बटन ऑन करायची गरज नाही. चला आता इथला पसारा आवरायचं आहे, माझ्या रूममधला. कपडे वगैरे घडी करून ठेवायचे, सगळंच आहे. सगळा पसारा पडलेला असतो इथे. तो सगळं आवरायचं आहे आता. आणि हे जरा हेल्मेटचा काचेचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, सारखी लूज होऊन पडत होती, तर लॉक गेलं आहे, ते जरा बसून बघणार नंतर
की काय झालं त्याचा लफडा. मंडळी, एक प्रश्न असा आहे की मला काचेच्या बॉटल कट करायच्या आहेत. तर काचेच्या बॉटल कशा कट करू शकतो याचं काही असेल तर मला नक्की सांगा. मी ते काय म्हणतात ते दोरा बांधून त्याच्यावर पेट्रोल ओतून किंवा रॉकेल ओतून ते आग लावायची, गरम करायचं, थंड पाण्यात बुडवायचं, मग ते कट होतं ते बघितलं. पण प्रॉब्लेम असा होतो आहे की 4 बॉटलचा यूज केला त्याच्यातली एकच बॉटल चांगली निघते, तर बाकीचे वेस्ट होत आहेत. आणि मला तोडायच्यात त्या बिअरच्या बॉटल, ज्याचं हार्ड असतं थोडं, म्हणजे बॉटलची काच थोडीशी जाड असते. ते मला कट करायचं. त्यासाठी काय उपाय असेल सांगा, किंवा कुठचा कटर यूज होतो, किंवा ते कसं कट करायचं, किंवा कोण कट करून देणारं असेल तरी सजेस्ट करा. मला जवळपास 20 बाटल्या कट करून घ्यायच्या आहेत. ते गार्डनसाठी लॅम्प बनवायचे आहेत आणि घरातले इंटरनल लॅम्प बनवायचे आहेत. लॅम्पचं असं तोरण आणि इंटरनल लाईटसाठी मला ते पाहिजे. खालून फक्त त्याचा बेस जो आहे खालचा, वरची बॉटल पूर्ण पाहिजे मला, फक्त खालचा बेस कट करून पाहिजे. तर तसं कोण असेल तर मला नक्की सजेस्ट करा, किंवा त्याच्यावर काय करता येईल, कसं कट करता येईल ते सांगा. मी खूप पर्याय केले, म्हणजे आतमध्ये पाणी भरून बाहेरून कटरने मारून असं पण केलं. दुसरी गोष्ट अशी पण केली की काही ठिकाणी आतमध्ये वाळू भरून करतात, म्हणून वाळू भरून पण ट्राय केला, पण तरीसुद्धा ती बॉटल क्रॅक होते मधून. तर काय ऑप्शन आहे नक्की सजेस्ट करा.